etymology Safar, and his mother name was Bhimabai. He is also called Baba Saheb. He loved books. He studied in India, US and England. He fought for the rights of Dalits and worked to improve their lives. As the chairman of the drafting committee, Dr. Babasaheb Ambedkar played a key role in writing the Indian Constitution. So he called the father of the Indian Constitution. He was the first law minister. Dr. Babasaheb Ambedkar believed in justice, truth. जय भीम. माझे नाव पंढरी राजू सोनकांबळे. मी आता 6वी शिकतो. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 14 वर्षातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. डॉक्टर बाबासाहेब मोठे आणि समतावादी संविधान दिले. त्यांची शिक्षणात गाढ रुची होती. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतले. समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो यांना समानतेचा मार्ग दाखवला. महाचौदा तळे सत्याग्रह, खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठीच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती केली. त्यांच्या विचारांनी भारतातील अनेक वंचित घटकांना नवी दिशा मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. आजही त्यांच्या विचारांवर चालून अनेक जण आपले जीवन उज्ज्वल करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नेता नव्हते, तर ते एका युगाचे प्रेरणास्त्रोत होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.